नमस्कार शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीचा निकाल नुकताच लागलेला आहे. निकालानंतर पुढच्या प्रोसेस चालू आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रिस्पॉन्स शीट, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, की मी काय आन्सर दिलं होतं, त्यांनी काय आन्सर दिलं आणि मला किती मार्क पडू शकतात, पडलेले आहेत, मला टॅली करता येतो. त्यासाठी आपण रिस्पॉन्स शीट घेत असतो. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्याने एक नोटिफिकेशन पण दिलेलं आहे, रिस्पॉन्स शीट कशी मिळवावी, रिस्पॉन्स शीट घेताना काय काळजी घ्यावी. सो रिस्पॉन्स शीट बद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना ज्यांना अपेक्षित त्यांनी नक्की बघा. सो तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला पहिले सांगू शकतो की इग्नाइट अकॅडमीच्या आता टीईटीच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1 प्लस 2 च्या सेपरेट बॅचेस आहेत. दोन प्रकारच्या बॅचेस आहेत. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट प्लस बॅग आहे, एका बॅचमध्ये ते नाही अवेलेबल. तुम्हाला अपेक्षित असेल त्यानुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता. मात्र दोन्ही बॅच फीचर सारखेच आहे. कोणकोणते? 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार. दुसरा मुद्दा, टॉपिकनुसार नोट्स आहे आणि लेक्चर पीपीटी नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, प्लस तुम्हाला प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशनचे लेक्चर्स पण असणार आहे. 350 प्लस टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार आणि फुल लेंथ टेस्ट तुम्हाला असणार आहे. नवा दिवस नवी सुरुवात डाके सरांचं रिफ्रेशमेंटचं सेशन असणार आहे. दर तुम्हाला फ्री महारिव्हिजन सेशन पण आहे. बघा इथे जसं आहे तसं इथे पण अवेलेबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांनाच 20% ऑफ असणार आहे. याचा फायदा नक्की करून घ्या. ही ऑफर तुम्हाला 19 मार्च पर्यंतच आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पहिले तर लक्षात घ्या की रिस्पॉन्स शीट म्हणजे काय. तर रिस्पॉन्स शीट म्हणजे काय? उमेदवाराने परीक्षेत दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, रिस्पॉन्स, त्याला आपण रिस्पॉन्स शीट म्हणतो. यात काय असतं तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही निवडलेले उत्तर असतं, प्रश्न क्रमांक असतो, पर्याय असतो, तुमचा अटेम्प्ट पण असतो. याचा उपयोग काय होणार आहे? तुमचे स्कोअर अंदाजे सोडा डायरेक्ट फायनल तुम्हाला काढण्यासाठी मदत होते. अधिकृत आन्सर की सोबत तुलना करण्यासाठी आणि चुकीचे उत्तर ओळखण्यासाठी. सपोज तुम्ही पहिल्या प्रश्न उत्तर काय दिलं होतं हे तुम्हाला इथे दिसणार रिस्पॉन्स शीटमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 दिलं होतं आणि एमएससीच्या आन्सर की नुसार याचं आन्सर फॉर एक्झाम्पल 2 त्यांनी दिलेलं आहे. सो यानुसार तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहे हे पण तुम्हाला कळणार आहे. दुसरं म्हणजे तुमचं बरोबर आहे की एमएससीचं बरोबर आहे हे पण तुम्हाला कळणार आहे. सो याच्यासाठी हे घ्यायचं आहे आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्स शीट आहे. मात्र हे फ्रीमध्ये नाही, याला पैसे द्यावे लागेल तुम्हाला. फॉर्म भरताना पण तुम्ही 1,000 भरले होते, आता हे रिस्पॉन्स शीट घेताना तुम्हाला पैसे द्यावेच लागतात. सगळे पैसेच मागतात. आता ही त्यांची नोटिफिकेशन आलेली बघा. ही नोटिफिकेशन आली, ह्या नोटिफिकेशन मधलं आहे बघा. 16 तारखेचं नोटिफिकेशन आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलाय? सदर परीक्षेची गुणपडताळणी म्हणजे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्यासाठी ही लिंक त्यांनी दिलेली आहे. या लिंक 16 तारखेपासून 31 तारखेपर्यंत उपलब्ध असणार आहे. बघा किती डेट दिला त्यांनी, जवळपास 15 दिवस तुम्हाला दिले. ह्या 15 दिवसात तुम्ही काय करू शकता? इथे गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रति पेपर 500 रुपये, म्हणजे 15 दिवसासाठी 15 दिवसासाठी तुम्हाला 15 डेजसाठी तुम्हाला 500 रुपये पर पेपर भरायचे आहे. आता एकच पेपर तुमचा, नो डाऊट 500 रुपये भरायचे. पैसे घेण्यासाठी 15 दिवस दिले आणि टीईटीचा रिस्पॉन्स, टीईटीचे तुम्हाला जे मार्क अपडेट करायचे होते त्यासाठी फक्त 4च दिवस दिले. 21 तारखेपर्यंत अपडेट करा म्हणताय टीईटी किंवा सीडीचे मार्क. ते त्याला दिवस कमी, उलट त्याला जास्त द्यायचे, याला कमी द्यायचे. उलट केलं त्यांनी. पैसे घ्यायचे ना त्यांना, तो द्या आम्हाला पैसे 15 दिवसात, असं त्यांचं आहे. बरं, ते घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? रिस्पॉन्स शीट शुल्क भरल्यानंतर 15 दिवसात उमेदवाराच्या ईमेलवर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात येईल. एका क्लिकवर मिळतं हे. या एका क्लिकचे एक तर 500 रुपये घेतात आणि वरून 15 दिवस लावताय आणि 15 दिवसांनी तुम्हाला भेटलं नाही तर काय? 15 दिवसांनी तुम्ही नियुक्तीपर्यंत करून द्याल आणि मग आम्हाला भेटेल आणि आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला तर काय करायचं मग? ह्या पण गोष्टी आहेत, पण आता असंच आहे सगळं, हरकत नाही. ईमेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मुदतीनंतर कोणती मुदतवाढ मिळणार नाही. सो यातले 2 महत्वाचे मुद्दे. रिस्पॉन्स शीट तुम्ही घेऊ शकता, लिंक त्याने दिलेली आहे. 500 रुपये भरून तुम्हाला तुमच्या ईमेलवर, तुम्हाला कुठे मिळणार? ते ईमेलवरती ते रिस्पॉन्स शीट पाठवणार आहे. तुम्ही चेक करू शकता. ओके, आता लक्षात घ्या, ईमेलवर तुम्हाला रिस्पॉन्स शीट म्हणजे काय? तुम्ही दिलेलं उत्तर पण असणार आहे आणि त्याने दिलेलं उत्तर पण असणार आहे, तुम्ही बघू शकता. आता हे कसं घ्यायचं आणि कुठून घ्यायचं तुम्हाला मी डायरेक्टली ऑनलाईन घेऊन जातो मी आणि ऑनलाईन तुम्हाला समजून सांगतो कसं घ्यायचं. बघा, ही वेबसाईट आहे एमएससीची. ह्या वेबसाईट तुम्ही जर गेलात तर निकालावरती क्लिक करायचं. निकालामध्ये बघा तुम्हाला टीईटी सीटीची माहिती भरण्याची पण लिंक आहे आणि तुम्हाला रिस्पॉन्स शीटची पण लिंक आहे. याच्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केली ही लिंक ओपन होते. यामध्ये तुम्हाला माहिती भरायची. बघा, यामध्ये माहिती, तुमचा रोल नंबर आहे, तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमचं नाव इनबिल्ड येऊन जातं, ते टाकायची गरज पडत नाही. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, आधार नंबर. ह्या ईमेलला नीट टाका. ह्या ईमेलवरतीच तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळणार आहे. आधार नंबर टाकायचा आहे, ऍड्रेस टाकायचा आहे, सबमिट करायचं आणि मग फीस पेड करून सबमिट करायचं, क्लोज करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे ही रिस्पॉन्स शीट मिळणार आहे. सेम तुम्हाला जर वाटलं की टीईटीचे मार्क्स मला अपडेट करायचे आहे, तुम्ही इथे यावरती क्लिक करा की टीईटीची लिंक आहे. बघा, मागचा व्हिडिओ मी याच्यावरती ऑलरेडी घेतलेला आहे, पण तुम्हाला सबमिट करायचं.
सो अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट हवी असेल तर नक्कीच घेऊ शकता, पण त्यासाठी मात्र ₹500 तुम्हाला द्यावे लागणार आहे. या संदर्भात अजूनही काही तुम्हाला प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करत चला. तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमच्या शिक्षक मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज खाली कमेंटमध्ये प्रश्न टाका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट डे मध्ये. धन्यवाद.